तर मगरीने पाय पकडलेला होता, पण मागच्या जन्माच्या पुण्याईमुळं त्यांना देवाचं नाव आठवायला लागलं, सॉरी, देवाचं स्मरण व्हायला लागलं, देवाची स्तुती यायला लागली. पण नाव हत्तीच्या अवनी असल्यामुळं देवाचं योग्य नाव घेता आलं नाही. पण स्तुती आणि पूजापाठ देवाचं मनन चालू होतं, चिंतन. मग हे बघता काय होतं, सुरू झालं ते. पाय पकडला होता, मगर पाय सोडना. हत्ती तर पूजापाठ स्तुती चालू होती. आणि ते सतयुगातली कथा होती. तर तब्बल 18 वर्ष निघून गेले. मगरीने पाय पकडलाय आणि तिकडं गजेंद्र देवाची स्तुती करताय. मग 18 वर्ष निघून गेल्यावरती पूर्ण सृष्टीमध्ये ती खबर पसरली आणि सर्व देवी देवता ती बघायला आले, काय चालू आहे, काय चालू आहे बघत होते. आणि मग तिकडं विष्णू आपल्या ह्याच्यामध्ये मनन, म्हणजे आपलं हे असते ना, शेषनागवर झोपले होते. तर लक्ष्मीने त्यांना उठवलं, विष्णूंना. म्हणले, प्रभू हे बघा काय चाललंय खाली, सगळे देवी देवता बघायला. कोणतरी एक गजेंद्र आहे, ते कुणाची स्तुती करायला कळना. कसं करायचं म्हणे, कुठल्या देवाचं नाव ते पण कळना. मग लक्ष्मी आता म्हणते, विष्णू काय करावं, कुणाला हाक मारतात ते कळना म्हणे. मग विष्णू म्हणले, अरे इथं लावारीस प्रार्थना आहे म्हणे, आणि लावारीस प्रार्थनेचा मालक तर मी आहे म्हणले. हां, बरं झालं लक्ष्मी उठवली, मी जातो म्हणते. मग विष्णू आपलं वाहन घेतले आणि तिकडं वाटचाल केली. मग आकाशातनं असं विष्णू येत होते. मग गजेंद्राने ते पाहिलं आणि गजेंद्राने पाहिल्यावरती तिथं बाजूला कमळ होतं. तर सोंडेने ते कमळ तोडलं आणि विष्णूला सत्कार केला. मग हे बघता विष्णू अजून खुश झाले की अशा पाय धरलेल्या अवस्थेमध्ये, अशा बिकट परिस्थितीमध्ये, त्रासलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा गजेंद्रने विष्णूचा सत्कार करायचं